नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही किचनमध्ये असते तर तेथे पार्वती आजी येते. तेव्हा रमा विचारते की काय मॅडम तुम्हाला काही हवं आहे का. तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही अगं, मी तुला शुभेच्छा देण्यासाठी आले, कारण तू इतका मोठा निर्णय घेतला आणि काय तू अस्मितशी लग्न करते म्हणे. तेव्हा रमा हो बोलते तर आजी खुश होऊन म्हणते की अगं रमा, खरंच तू खूप मॅच्युअर असा विचार केला. कारण कसे आहे की रमा, मला माहिती आहे की असे अचानक इतके मोठे ऐश्वर्य हे आपल्याला उपभोगायला मिळणं तर हा एक खूप मोठा नशिबाचा भाग असतो आणि अचानक त्याच्यावरती पाणी सोडायला लागलो तर हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो. आणि जर अक्षयची स्मरणशक्ती जर परत आली असती तर तसे तर झाले नाही, हा सुद्धा एक नशिबाचाच भाग होता. तेव्हा रमा आजीला विचारते की काय मॅडम तुम्हाला खरंच असे वाटते की यांची स्मरणशक्ती परत कधी येणार नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं, मी तसे म्हटले नाही, येईन सुद्धा, पण त्यासाठी अनेक वर्ष सुद्धा लागू शकतात आणि तोपर्यंत तू खरंच वाट बघणार आहे का. अशाने तुझं आयुष्य वाया जाईल. तेव्हा रमा म्हणते की हो, तुमचं अगदी बरोबर आहे, कारण मी असे अनेक किती दिवस रेवा आणि यांना एकत्र बघू आणि कधी ना कधी मला माझ्या आयुष्याची सुरुवात तर करावीच लागेल आणि तसेही मी या घरात कुणाला नकोच होते. तेव्हा आजी विचारते की अगं ऐकून घे, कारण अक्षय जेव्हा म्हटला होता की जेव्हा रेवा आणि त्याचे लग्न होईल तर त्याच मंडपात तुझे सुद्धा लग्न होईल, म्हणजे एकत्र. मग मी तर असे म्हणते की आपण एक पाऊल त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊयात. अगं, जेव्हा अक्षय आणि रेवाचा साखरपुडा होईल मग त्याच मांडवात आपण तुझा आणि अस्मितचा सुद्धा साखरपुडा करूयात, म्हणजे तुझ्या घरी सुद्धा तुला साखरपुडा वेगळा करण्याची गरज नाही. आपण याच घरामध्ये दोन्ही साखरपुडे एकत्र करूयात. काही काळासाठी का होईना, पण तू या घराचा भाग होती, त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी एवढं करू शकतो. बोलणे ऐकल्यानंतर रमाला मात्र वाईट वाटते आणि पार्वती आजी आपल्या रूममध्ये निघून जाते. तर अक्षयने त्या खांबामागे उभे राहून सर्व त्या दोघींचे बोलणे ऐकलेले असते. हे सर्व ऐकून अक्षय मनात म्हणतो की वा, खरंच काय छान सोल्युशन दिले आजी तू, म्हणजे आता माझ्या समोर रमा ही अस्मितच्या बोटात अंगठी घालणार. तेव्हा रमा सुद्धा तोच विचार करत असते की मी आता काय बोलणार, कारण यांना सुद्धा सर्व आठवते, हे यांना माहिती आहे. हे तर आता माझ्या समोर त्या रेवाच्या बोटात अंगठी घालतील. त्यानंतर अक्षय आणि रमा आपापल्या रूम मध्ये जातात आणि अक्षय रूम मध्ये गेल्यानंतर त्याला रमाचं सर्व काही आठवणी येतात आणि हे सर्व आजीचे बोलणे ऐकून मात्र खूप वाईट वाटत असते. त्याच्या डोळ्यात रमाविषयी पाणी येते. त्यानंतर इकडे रमाला सुद्धा खूप बेचैन होते. तिला सारखी अक्षयची आठवण येत असते आणि अक्षय सर्वांसमोर जेव्हा म्हटलेलं असतो की परवा माझा आणि रेवाचा साखरपुडा होईल दसऱ्याच्या दिवशी, ते सर्व बोलणे आठवून रमाला खूप वाईट वाटते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. त्याला सुद्धा रमा अस्मितला जे काही बोललेले असते की अरे अस्मित, परवा आपला साखरपुडा आहे, ते सर्व आठवते आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा रमा असे का बोलले असेल म्हणून पाणी येत असते. दोघांची अवस्था एकदम सारखीच होते आणि दोघे सुद्धा एकाच वेळी एकच विचार करत असतात. तेव्हा रमा आणि अक्षयला मागचे जे काही आपले प्रेमाचे क्षण असतात तर ते आठवतात. एकदा अक्षय हा ऑफिसचे काम करत असतो, खूप रात्र होते आणि रमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा अक्षय कॉफी बाजूला ठेवतो आणि रमाच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो. तेव्हा रमा विचारते की काय हो, आपला जेव्हा साखरपुडा झाला तेव्हा तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते ना. तेव्हा अक्षय सुद्धा त्यावेळी तिला म्हटलेलं असतो की अगं रमा, तुझे तरी कुठे होते, तू तर त्यावेळी मला मिरचीचा ठेचा म्हणायची. रमा म्हणते की अहो, मी मिरचीचा ठेचा तुम्हाला प्रेमाने म्हणायचे आणि अजून सुद्धा मी तुम्हाला मिरचीचा ठेचाच म्हणते, कारण तुम्ही आहात ना मिरचीचा ठेचा. तर अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की अगं, पण मला असे म्हणायचे की त्यावेळी तुझे प्रेम नव्हते. तेव्हा रमा हसते आणि कोण म्हणते तुम्हाला की मला खरंच तुम्ही खूप आवडतात, ते पण अगोदर पासून, म्हणूनच मी तुम्हाला हो म्हटले होते आणि माझा असा गैरसमज झाला होता की मी तुम्हाला आवडते म्हणून मी तुम्हाला हो म्हटले आणि लग्नासाठी तयार झाले होते. तसं मात्र काही नव्हतं आणि मी तुम्हाला खरंच आवडतच नव्हते. त्यावर अक्षय म्हणतो की अगं, अगदीच आवडत नव्हती असे काही नाही. रमा म्हणते की चला आता खोटं बोलू नका. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जाऊन दे, कशाला आता जुनं उकरून काढते, आता तर आपल्या दोघांचे एकमेकावर खूप प्रेम आहे, ते आता महत्वाचे आहे. तेव्हा रमा म्हणते की अहो, ते तर झाले, पण तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्या ज्या डाव्या हाताची बोट आहे ना, ते याला म्हणजे हृदयाला जोडलेले असते, म्हणून मुली डाव्या हातात तील बोटात अंगठी घालतात आणि मला हे माहिती आहे की मुलांच्या उजव्या हातात अंगठी असते. आणि रमाने अक्षय
अक्षयच्या बोटातील अंगठी त्यावेळेस उजव्या हातातील काढण्यासाठी सांगितले असते आणि डाव्या हाताच्या बोटात ती अंगठी घालते. अक्षयला खूप हसू येते. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच किती लॉजिक आहे, म्हणजे माझ्या डाव्या हाताच्या ह्या बोटात जर अंगठी असेल तर त्याचे कनेक्शन हे डायरेक्ट हृदयापर्यंत असते. म्हणून अक्षयला खूप हसू येते. रमा विचारते की काय हो, हसून झाले का? आणि तुमचे खरं प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या त्या बोटामध्ये नक्की अंगठी घालतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं खरंच हे लॉजिक आहे का? जर त्या मुलाने त्याच्या डाव्या हाताच्या बोटात जर अंगठी घातली तरच त्याचे प्रेम आहे का? तेव्हा रमा म्हणते की करणार आहात का तुम्ही? तेव्हा अक्षय तयार होतो आणि रमा खूप खुश होऊन आपल्या हातातील अंगठी काढते, अक्षयच्या हातावर ठेवते. अक्षय सुद्धा अंगठी काढतो आणि रमाच्या डाव्या हाताच्या बोटात ती अंगठी घालतो आणि रमा सुद्धा अक्षयच्या डाव्या हाताच्या बोटात अंगठी घालते. तेव्हा अक्षय डोळे झाकून घेतो आणि अक्षयला अगदी असे प्रसन्न वाटते. तेव्हा रमा म्हणते की बघितलंस का, काहीतरी वेगळं वाटते ना? मी तुम्हाला म्हटलं होतं की नक्की हे कनेक्शन हृदयाशी असते, कारण डाव्या हाताचं बोट हे हृदयाला जोडलेलं असतं. तेव्हा अक्षयला ते सर्व क्षण आठवतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा, फक्त एकच दिवस राहिला, आता तरी बोल. म्हणून अक्षयला खूप टेन्शन येते, कारण रमा अजून सुद्धा अक्षयच्या प्रेमासाठी हक्काने सर्वांना सांगू शकत नाही. त्याचे अक्षयला खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे रमाची सुद्धा स्थिती होते. रमा खूप रडत म्हणते की अहो तुम्हीच वेळ लावता, जे काही तुमच्या मनात आहे, मी तुमची हक्काची बायको आहे, हे प्लीज तुम्ही सर्वांसमोर का सांगत नाही? प्लीज बोला ना काहीतरी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा ही तयार होते आणि रमा तशीच उभी असते. तर सीमा म्हणते की अगं रमे, जा ना, तू तुझ्या रूममध्ये जा आणि लवकर रेडी हो, तयार हो. तेव्हा मात्र रमा म्हणते की हो, तयार तर मला व्हायचीच आहे, पण जेव्हा अर्थाच्या रूममध्ये रेवा आहे आणि तेथे तिने सर्व मेकअपचा तिचा पसारा घालून ठेवलेला आहे, तेव्हा सीमा म्हणते की अगं तू तुझ्या रूममध्ये तयार हो, जा. तेव्हा रमा खूप नाराज होऊन म्हणते की माझी रूम या घरामध्ये माझं असं काही राहिलेलं नाही, कारण आता साखरपुड्यापर्यंत सर्व गोष्टी येऊन पोहोचल्या. तेव्हा सीमा म्हणते की आता तू तो विचार करू नकोस, तयार होणं हे तुझं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो अस्मित बघ किती छान तयार होऊन आला सुद्धा, तूच राहशील तशी, जा लवकर तयार हो. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही माझ्या बरोबर येतान का? तेव्हा सीमा म्हणते की हो, तू पुढे हो, मी आलेच, आणि तोपर्यंत जा तुझे कपडे घेऊन ये. त्यानंतर साखरपुड्याचे सर्व काही डेकोरेशन तयारी झालेली असते आणि अस्मित सुद्धा येतच असतो. आणि तेवढा मंगलमावशी, पंकज काका आणि कावेरी यांना तर खूप टेन्शन येते. सर्व साखरपुड्याची तयारी सुद्धा झाली तर पंकज काका म्हणतात की कोण नमुना आहे माहिती नाही, आणि तेवढ्यात छत्री हातामध्ये घेऊन अस्मित मात्र येतो. आणि तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की अरे अस्मित, खरंच खूप सुंदर दिसतो. आणि कावेरी मंगलमावशी आणि पंकज काका यांची ओळख करून देते की ह्या तुझ्या सासूबाई आणि ह्या रमाच्या मावशी आणि हे त्यांचे मिस्टर. तेव्हा अस्मित त्यांना हात जोडून म्हणतो की पाया पडतो. तेव्हा आजी खुश होऊन विचारते की काय गो कावेरी, अगं रमाला अगदी साजेनासा असा मुलगा आहे ना, मंगलाला अगदी टफ कॉम्पिटिशन आहे, अगदी तुमच्या घरात शोभेन असा मोठा जावई. तेव्हा अस्मित म्हणतो की बघा खरंच किती छान झाले, पूर्वीच्या काळी कसे नवरा मुलगा हा नवरी मुलीला माडपतच बघायचा, तसं काही आमचं झालं, कारण डायरेक्ट मी सासूबाईंना साखरपुड्यातच बघतोय. तेव्हा अस्मितची मात्र जी कायमची स्टाईल असते की केसावरून हात फिरवायचा आणि अगदी तशी स्टाईल करतो आणि हसतो. तेव्हा मंगलमावशी म्हणते की काय हो, तुम्ही आमच्या रमाबरोबर खरंच साखरपुडा करणार आहात का? तेव्हा अस्मित म्हणतो की हो हो, आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे, रमाला सुद्धा मी फार आवडतो, आणि हे बघा मी रमावर खरंच खूप प्रेम करतो, मी हवं नको तिला काही कायम आयुष्यभर बघत राहील, तिचं काही दुखलं फुकलं तर रात्रभर तिच्या उशाशी बसून जागत राहील, तिची खूप काळजी घेईल. तेव्हा पंकज काका म्हणतात की हे सर्व ठीक आहे, पण पोटाचे काय, तुम्ही काय कमवतात? तेव्हा अस्मित म्हणतो की हो हो, मी कमवतो सुद्धा, आम्हाला पुरतील तेवढे कमवतो, माझा एक फ्लॅट सुद्धा आहे, माझ्या 2 बहिणीची लग्न झाली आणि एक बहीण माझ्या जवळच असते, आणि फक्त आई आहे, आणि आईचा सुद्धा तसा काही त्रास नाही, आणि जर पुढे असे झाले आई आणि रमाची बाजू घ्यायची तर मी फक्त रमाची बाजू घेईल. तेव्हा आजी म्हणते की बघा कसा मुलगा आहे, छान वाटला ना? आणि तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेर येतो आणि अस्मितला बघून विचारतो की काय, अस्मित तयार होऊन आला सुद्धा. तेव्हा अस्मित आणि अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि खूप खुश होतात. अक्षय मुद्दाम कावेरी, पंकज काका आणि मंगलमावशी यांना विचारतो की काय, तुम्हाला आवडला का तुमचा होणारा जावई? तुम्ही तर त्याला भेटलात, मग कसा वाटला? आणि तेवढ्यात रेवा ही मस्त तयार होऊन बाहेर येते आणि
आणि अक्षयला विचारते की अक्षय अजून तू रेडीच नाही झालास का. तेव्हा अक्षय तर तिच्याकडे बघत असते. तेव्हा मंगला मावशी, कावेरी आणि पंकज काका रागाने रेवाकडे बघत असतात. तर मंगला मावशी कावेरीला खुणावते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मी तयार होऊन येतोच. तेव्हा मंगला मावशी आणि ते सर्वजण अक्षयकडे सुद्धा रागाने बघू लागतात. कावेरीच्या डोळ्यात पाणी येते, तिला सुद्धा खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे रमा सुद्धा खूप तयार होते मस्त, परंतु तिच्या चेहऱ्यावर काही हे हास्य नसते. तिला अक्षय बरोबर जेव्हा तिचे लग्न झाले, अक्षयने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. अक्षयने आपल्या हाताने भांगामध्ये कुंकू भरून रमा माप ओलांडून या मुकादमांच्या घरी आल्याचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. अक्षय तिला म्हटलेला असतो की अगं मला खरंच खूप अभिमान वाटतो की तू माझी बायको असल्याचा. कायम तू अशीच माझ्या बरोबर राहा, मला सोडून कुठेही जाऊ नको. तेव्हा रमा सुद्धा म्हटलेली असते की मी अशी कशी तुम्हाला सोडून जाईल, मी तर कायम तुमच्या बरोबरच असे. हे सर्व आठवत रमाच्या डोळ्यात मात्र अक्षयच्या प्रेमासाठी आणि अक्षयसाठी पाणी येत. आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो. तेव्हा तो खालील जो गजरा पडलेला असतो तो उचलतो आणि रमाला डोळ्यामध्ये पाणी आणत विचारतो की अगं रमा का तयार होतेस. रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. रमा म्हणते की का तयार होते म्हणजे तुम्हाला सर्व काही आठवते, तरी सुद्धा तुमचा असाच हट्ट आहे की मी साखरपुडा अस्मित बरोबर करावा म्हणून तयार होते. तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी येते. अक्षय म्हणतो की आय एम सॉरी रमा, मला तुला सर्व खरं खरं सांगायचे. तेव्हा रमाला खूप आनंद होतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात, कारण इतक्या दिवसातून अक्षय तिच्याबरोबर काहीतरी बोलणार असतो. तो रमाला म्हणतो की अगं रमा, माझी स्मृती गेलेली नाही, मला सर्व काही आठवते. रमाच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी येतं आणि तिला इतका आनंद होतो. अक्षयच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. तो कासावीस रमाला म्हणतो की अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्लीज तू तयार होऊ नकोस, या साखरपुड्याला तू नकार दे, आय लव्ह यू. तेव्हा ते शब्द ऐकल्यानंतर रमाचे कान अगदी तृप्त होतात. तिला इतका आनंद होतो आणि ती रडता रडता हसते सुद्धा. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात, परंतु हे मात्र रमाचे स्वप्न असते आणि अक्षय आतमध्ये आलेलाच असतो. आणि अक्षय म्हणतो की ए रमा, कारण रमा ही अक्षय आणि रमाच्या रूममध्ये तयार होत असते. अक्षय तिला विचारतो की काय ग रमा, तू इथे काय करतेस. तेव्हा रमा ही आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. मी इथे आवरत होते, तुमच्या आईंनीच मला इथे आवरण्यासाठी सांगितले होते, म्हणून मी आवरत होते आणि माझे तयार होण्याचे झालेले आहे, फक्त तो गजरा मी माळत होते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग उचल ना तो गजरा आणि माळ, एकतर मला सुद्धा आवरायचे, त्यामुळे तू तुझे जरा लवकरच आवरून घे. तेव्हा रमा आपल्या डोळ्यात खूप पाणी आणत म्हणते की माझं आवरून झालेलं आहे, मी जाते. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अभिनंदन. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो तुमचं सुद्धा अभिनंदन अक्षय भाऊजी. अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटते, कारण रमा अजून सुद्धा बोलायला तयार नाही. मी तिच्या हक्काचा नवरा आहे ही का सर्वांसमोर सांगत नसेल याचे त्याला सुद्धा वाईट वाटते. आणि रमा तर तोच विचार करते की अक्षय सुद्धा का असं करत नसेल की मी त्यांच्या हक्काची बायको आहे म्हणून. तेव्हा दोघांची सुद्धा स्थिती अगदी एक होते. त्यानंतर इकडे कावेरी आणि मंगला मावशी ह्या बाहेर असतात. तर मंगला मावशी कावेरीला म्हणत असते अगं कावेरी काहीतरी बोल आणि तुला जर जमत नसेल तर मी बोलते. तेव्हा कावेरी मंगला मावशीचा हात धरते आणि नको असे म्हणून अगं उगाच काही फाटे फोडू नकोस. तेव्हा मंगला मावशी म्हणते अगं कावेरी काय तू. तेव्हा काका म्हणतात की आता जर आपण बोललो नाही आपल्याला खूप पश्चाताप होईल. त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद सुद्धा तयार होतात. काका तेथेच असतात. तेव्हा आनंद जान्हवीला विचारतो की जानू मी आता काय करू. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी तू काय करू म्हणजे असे का विचारतो, आणि हे जे काही चालू आहे एंगेजमेंट वगैरे हे मला अजिबात नाही पटत. मला माहिती आहे रेवा या घरात जर लग्न करून आली तर सर्व काही संपले. त्यानंतर आजी आणि शशिकांत मात्र खूपच खुश असतात. आजी खुश होऊन शशिकांतला म्हणते की अरे शशिकांत, आज आपले स्वप्न पूर्ण झाले, आपले मिशन सक्सेसफुल झाले. खऱ्या अर्थाने आज अक्षय रेवाला रिंग घालेल. तेव्हा शशिकांत सुद्धा खुश होऊन म्हणतो की तो फडतूस अस्मित रमाला रिंग घालेल. तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात की चला जोडप्यांना बोलावून घेऊन या. आजी म्हणते की हो हो. तेव्हा आजी लगेच आनंदला म्हणते की जा त्या चौघांना तू बोलावून घेऊन ये. तेव्हा आनंद लगेच जातो. तेव्हा अक्षय आणि रेवा येतात. तर रेवा अक्षयच्या हातामध्ये हात देऊन अगदी खुश होऊन इकडे तिकडे हसत एकमेकांकडे बघत येत असतात. रेवा तर खूपच खुश असते. तेव्हा अक्षय फक्त खुश असण्याचे नाटक करत असतो. तेव्हा रमा सुद्धा ही अस्मित बरोबर येते
तर ते दोघे सुद्धा अगदी शांतपणे येतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की चला आता विधींना सुरुवात करूया. तेव्हा आजी लगेच सर्वांना एकमेकांना म्हणजे रिंग घालण्यासाठी सांगते. रेवा तर खूपच उत्सुकच असते आणि अक्षयच्या हातामध्ये ती रिंग देते. तर अक्षय म्हणतो की वाव. तेव्हा रेवा इतकी खुश होऊन आपले बोट पुढे करते. तेव्हा अक्षय तिच्या बोटामध्ये अंगठी घातल्यानंतर ती खूपच खुश होते. त्यानंतर रमा सुद्धा ही अस्मितच्या बोटामध्ये अंगठी घालते. सर्वजण टाळ्या वाजवतात. शशिकांत आणि आजी मात्र खुश होऊन टाळ्या वाजवते, परंतु बाकी घरातील काही जण मात्र खूप नाराज असतात आणि टाळ्या वाजवणे सुद्धा त्यांच्यासाठी खूप कठीण होते. तेव्हा जेव्हा अस्मित रमाच्या बोटामध्ये अंगठी घालणार तोच रमा आपला हात पुढे करते. तर अस्मित विचारतो की अगं रमा, तुझ्या बोटाला काय झाले? तेव्हा रमाने मात्र आपल्या बोटाला ती पट्टी बांधलेली असते, कारण जेव्हा ती किचनमध्ये असते तर त्यावेळी तिने मुद्दाम ते बोट कापून घेतलेले असते. सीमानेही बघितलेले असते आणि रमाला विचारलेले असते की अगं सीमा काय झाले? तेव्हा रमा म्हणते की अहो बोट कापले. तेव्हा सीमा म्हणते की अगं उद्या तर साखरपुडा आहे, डाव्या हाताच्या या बोटामध्ये अंगठी घालतात. रमा म्हणते की हो उजव्या हातात घालेल. तेव्हा सीमाला ते आठवते. तर रमा लगेच ही अस्मितला म्हणते की स्वयंपाक करताना जरा बोटाला भाजले. अक्षय मात्र रमाचे हे बोलणे ऐकल्यानंतर खूपच खुश होऊन रमाकडे बघत असतो. शशिकांत आणि आजी या दोघांना मात्र काहीतरी संशय येतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय चल ना, तू हात दे, मी तुझ्या बोटामध्ये अंगठी घालते. तेव्हा अक्षय आपला हात पुढे करतो. तर अक्षयने सुद्धा एक रमासारखाच प्लॅन केलेला असतो, म्हणजे आपल्या डाव्या हाताला त्याने पूर्णपणे बँडेज बांधून पॅक केलेले असते. तेव्हा रेवा विचारते की काय रे, तुझ्या हाताला काय झाले? तर शशिकांत आणि आजी तर लगेच ताट उभे राहून बघत असतात. त्यांना संशय तर येतोच की रमा आणि अक्षयने असे का केले असे. अक्षय म्हणतो की अगं रेवा, बॉक्सिंग करताना हात सुजला. तेव्हा सीमाने अक्षयची सुद्धा ही अवस्था बघितलेली असते, कारण अक्षयने सुद्धा बॉक्सिंग करता करता हाताला इतके मारून घेतलेले असते की पूर्णपणे त्याचा हातच सुजतो. त्याचवेळी सीमा तेथे आलेली असते आणि सीमा म्हणते की अरे अक्षय, काय केले तू हाताला? अक्षय म्हणतो की अगं आई, लागले थोडंसं बॉक्सिंग करता करता हात सुजला. तेव्हा सीमा त्याच वेळीच त्याला सुद्धा म्हटलेली असते की अरे अक्षय, उद्या तुझा साखरपुडा आहे, हे तर लक्षात आहे ना? तेव्हा अक्षय म्हणतो की हो. तर सीमा विचारते की अरे मग अंगठी कुठल्या बोटात आणि कशी घालणार आहे? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं अवघडच दिसते. तर सीमा म्हणते की सर्व काही कळते मला, दोघांची किती कमाल आहे, एकमेकांवर तर प्रेम करतात परंतु बोलायला मात्र कोणी तयार नाही. तेव्हा अक्षय आणि रेवा एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे रमाला सुद्धा अक्षयने हाताला बँडेज पूर्णपणे बांधून पॅक केलेले आहे ते ऐकून आणि बघून तर खूप आनंद होतो. ती अस्मितकडे बघून खूप खुश होऊन हसते. तर सीमा सुद्धा खूप खुश होते आणि कावेरी सुद्धा. रेवाला तर खूप टेन्शन येते. रेवा म्हणते की अरे रिंग घालण्यासाठी थोडीशी सुद्धा जागा नाही. तर अक्षय तिच्याकडे बघत मरात म्हणतो की अगं रिंग काय, तुला रिंग घालण्यासाठी मी बोटात म्हणजे हातात कुठे सुद्धा जागा देणार नाही, कारण माझ्यावर फक्त माझ्या रमाचा हक्क आहे. तेव्हा रमा तर हे सर्व बघत असते. रमा अक्षयकडे बघत मनात म्हणते की माझं जग फक्त तुम्ही आहात, ज्यात कुणाला प्रवेश नाही, अगदी फक्त तुम्हालाच. आता फक्त रमा अक्षय तर दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमाला किडनॅप केलेले असते आणि त्या किडनॅपरांनी सीमाला बांधून ठेवलेले असते आणि फोन लावून अक्षयला दिलेला असतो. तेव्हा सीमा जोरात ओरडते की अक्षय, अरे मला ह्या गुंडांच्या तावडीतून सोड, त्यांनी मला इथे बांधून ठेवले. ते ऐकून तर अक्षयला खूप राग येतो. अक्षयला धक्का सुद्धा बसतो. तेव्हा अक्षय विचारतो की आई तू कुठे आहेस? तेव्हा तो गुंड फोन घेतो आणि अक्षयला म्हणतो की मी तुझ्या आईला, तुला तुझी आई जर वन पीस मध्ये लागत असेल तर सांगतो तेवढे पैसे दे. सीमा वाचव अक्षय वाचव असे म्हणत असते. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की तुटली आपली एंगेज पार्टी आणि रेवाला धुडकावरून तो आईला वाचवण्यासाठी गाडीमधून जायला निघतो. तर शशिकांत हे सर्व बघत असते. मी आणि रमा त्या वस्तीमध्ये राहत होतो, अगदी त्याच वस्तीमध्ये येण्यासाठी सांगितलेले आहे आणि फक्त 5 लाखाची मागणी केलेली आहे असा अक्षय गाडीमध्ये बसून विचार करतो. काहीतरी नक्की गडबड दिसते. तेव्हा शशिकांतचा हा प्लॅन असतो. शशिकांत म्हणतो की अक्षय तू परत खोट्या जाळ्यातच अडकला, म्हणून शशिकांतला खूप आनंद होत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.